स्वामी समर्थ. बाळा, चिंता करू नकोस, तुझ्यासाठी चांगला काळ सुरू होत आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे काही क्षण शांत बसा आणि मनापासून स्वामीचे स्मरण करा. तुमच्या मनात कितीही चिंता असतील, कितीही प्रश्न असतील, पण आज काही क्षण त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवा. डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाळा, तू आजपर्यंत खूप काही सहन केले आहेस. काही गोष्टी कोणाला सांगता आल्या नाहीत, काही दुःख मनातच ठेवावे लागले आणि काही प्रसंग असे आले की स्वतःलाच प्रश्न पडला, हे माझ्याच आयुष्यात घडत आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण दिवस कायमचा राहत नाही. जसा अंधार कितीही मोठा असला तरी सकाळ त्याला संपवते, त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील कठीण काळही हळूहळू मागे सरकत आहे. तुला आता परिस्थिती बदलताना दिसत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की काही बदलत नाही. कधीकधी स्वामींची कृपा आधी परिस्थितीवर नाही तर आपल्या मनावर होते. मनाला धीर मिळतो, विचार बदलतात, निराशा कमी होते आणि मग योग्य मार्ग स्वतःहून दिसू लागतो. बाळा, म्हणून आज स्वतःला कमजोर समजू नकोस. तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण बाकी आहे, ज्याची तू मनापासून वाट पाहत आहेस. त्यासाठी प्रयत्न करत राहा, घाई करू नको, कारण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. काही लोक तुझ्या आयुष्यात आले आणि निघून गेले. काहींनी तुला समजून घेतले नाही, काहींनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, काहींनी तुला कमी लेखले. पण या सर्व अनुभवांनी तुला एक गोष्ट शिकवली आहे, स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवायचा. आजपासून दुसऱ्यांच्या शब्दांपेक्षा तुझ्या कर्माला महत्त्व दे. लोक काय म्हणतात याचा विचार करत बसू नको. तुझा मार्ग तुला चालवायचा आहे, तुझे ध्येय तुला गाठायचे आहे आणि तुझ्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नांना स्वामींचा आशीर्वाद लाभो, अशी मनापासून प्रार्थना कर. बाळा, तुझ्या घरात शांतता नांदो, तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि आनंदी राहो. घरातील गैरसमज कमी होत, ज्या कामांमध्ये अडथळे येत आहेत ती कामे योग्य मार्गाने पूर्ण होण्यासाठी तुला शक्ती मिळो. तुझ्या हाताला काम मिळो, तुझ्या कष्टाला योग्य फळ मिळो, तुझ्या मनाला समाधान मिळो आणि तुझ्या धैर्य आनंदाने क्षण वाढेल. हेच स्वामी चरणी. मग फक्त पैसा मागू नकोस, फक्त प्रसिद्धी मागू नको. सर्वप्रथम चांगले विचार माग, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी माग, वाईट वेळेत धीर माग आणि चांगल्या वेळेत नम्र राहण्याची शक्ती माग. कारण या गोष्टी मिळाल्या तर जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप सापडतात. बाळा, तुझ्या मनात एखादी इच्छा असेल तर ती स्वामींच्या चरणी ठेव, पण त्या इच्छेसोबत प्रयत्नांची जोड दे. फक्त इच्छा करून थांबू नकोस. दररोज थोडा पुढे जा आणि आज जे शक्य आहे ते आज कर. उद्यावर सोड, कारण सतत भविष्याचा विचार करत राहिल्यास तर आजचा सुंदर क्षण तुझ्या हातातून निघून जाईल. स्वामींचे नाम घेत पुढे चालत राहा. तुझ्या पडावं लागलं तरी पुन्हा उठ, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न कर. कोणीही साथ दिली नाही तर स्वतःचा हात धर, कारण आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे हार न मानण्याची वृत्ती आणि हीच शक्ती स्वामी तुझ्या मनात निर्माण करू. बाळा, तुला वाटत असेल की तुझ्यासाठी काहीच उरलेले नाही, पण हा विचार आज सोडून दे. तुझ्या कथा अजून संपलेली नाही, तुझ्या आयुष्यात अजून नवीन पान लिहिले जायचे आहे. आजची परिस्थिती तुझ्या संपूर्ण आयुष्यात निर्णय घेऊ शकत नाही. एक दिवस असा आहे की तू मागे वळून पाहताच तुला जाणवेल, ज्या संकटाला मी शेवट समजत होतो ते माझ्या नवीन सुरुवातीचं कारण होतं. म्हणून बाळा, धीर धर, मन शांत ठेव, चांगले कर्म कर, आई वडिलांचा आदर कर, गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत कर, कोणाचं मन जाणून बसून दुखवू नको आणि स्वतःला महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनात द्वेष साठवू नको, कारण द्वेष दुसऱ्याला नाही, सर्वात आधी आपल्याला त्रास देतो. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना मनातून माफ करायचा प्रयत्न कर. माफ करणं म्हणजे त्यांनी केलेली चूक योग्य होत असं नाही मानत नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला त्या दुःखातून मुक्त करणं. स्वामींचं नाम घेताना मनातील ओझं हळूहळू खाली ठेव. तुझ्या मनात भीती असेल तर स्वामींचे स्मरण कर. तुला निर्णय घेता येत नसेल तर काही वेळ शांत बस. मन स्थिर झाल्यावर विचार कर. रागात निर्णय घेऊ नकोस, दुःखात स्वतःला द्वेष देऊ नकोस आणि आनंदात अहंकार करू नकोस. ही छोटीशी शिकवण आयुष्यभर लक्षात ठेव. बाळा, तुझ्या आयुष्यात एखादं नातं तुटलं असेल तर स्वतःला दोष देऊ नकोस. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर आपल्यासोबत राहण्यासाठी येत नाही. काही व्यक्ती आपल्याला शिकवण्यासाठी येतात, काही आपल्या मजबूत करण्यासाठी येतात आणि काही आपल्याला आपली किंमत समजावून देऊन निघून जातात. म्हणून गेलेल्या व्यक्तींच्या मागे स्वतःचा वर्तमान खराब करू नकोस. तुझ्या आयुष्यात जे खरंच तुझ्यासाठी योग्य असेल
ते योग्य वेळ टिकून राहील. तू फक्त स्वतःला चांगले बनवत राहा बाळा. पैशाची चिंता असेल तर मेहनत सोडू नकोस. नोकरीची चिंता असेल तर प्रयत्न सुरू ठेव. व्यवसायात अडचणी असतील तर चुका समजून घे आणि पुन्हा सुरुवात कर. अभ्यास करत असतील तर सातत्य ठेव. कुठल्याही क्षेत्रात असशील पण स्वतःला कमी समजू नको. तुझ्या सुरुवात छोटी असली तरी तुझं ध्येय मोठं असू शकतं. लहान पाऊल की पुढे जाण्याचं पाऊल असतं. म्हणून आज एक छोटा निर्णय घे. मी हार मानणार नाही हा शब्द स्वतःला रोज सांग. तुझं मन तुझ्या सर्वात मोठं सामर्थ्य आहे. त्याला नकारात्मक विचारांनी भरू नकोस. प्रत्येक सकाळी उठल्यावर काही क्षण स्वामींचं स्मरण कर. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या चुका आठव आणि उद्या त्या सुधारण्याचा संकल्प कर. हळूहळू तुझ्या जीवनात बदल जाणवू लागेल. बाळा, घरात शक्य असेल तेव्हा सर्वांनी मिळून स्वामींचं नामस्मरण करा. नामस्मरण मनाला स्थिरता देता आणि कुटुंबाला एकत्र आणण्याची सुंदर संधी देते. तुझ्या घरात मोठी पूजा झाली नाही तरी चालेल. मनापासून घेतलेले एक नामही पुरेसं आहे. श्री स्वामी समर्थ हे नाम प्रेमाने घे. स्वामींना मोठ्या शब्दांची गरज नाही. मन खरं असणं महत्त्वाचं आहे. तू थकला असशील तर स्वामींच्या चरणी मन मोकळं कर. मनातील दुःख बोल. निरडावंस वाटत असेल तर रड, पण पुन्हा उभं राहायला विसरू नकोस. कारण आश्रमानंतरही जीवन पुढे जात असतं. बाळा, येणाऱ्या दिवसांकडे भीतीने पाहू नकोस. नवीन संधी मिळाली तर विचारपूर्वक तिचा स्वीकार करा. नवीन व्यक्ती भेटली तर लगेच विश्वास ठेवू नकोस, पण प्रत्येकावर संशयही घेऊ नकोस. नवीन मार्ग मिळाला तर त्यांचा अभ्यास कर आणि निर्णय घेताना शांत मनाचा वापर कर. स्वामींच्या कृपेचा अर्थ असा नाही की आयुष्यात कधीही संकट येणार नाही. कृपेचा असा अर्थ की संकट आलं तरी त्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते हे लक्षात ठेव. आज तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्याची सर्व उत्तरे लगेच मिळणार नाहीत, पण काही उत्तर वेळ देईल, काही अनुभव देतील आणि काही उत्तरं तुला स्वतःमध्ये सापडतील. म्हणून संयम ठेव बाळा. तुझ्या कुटुंबासाठी प्रार्थना कर. तुझ्या मित्रांसाठी प्रार्थना कर. ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्यासाठीही मनात वाईट भावना ठेवू नकोस. कारण तुझं मन जितकं स्वच्छ होतं जाईल तितकंच जीवन हलकं वाटेल. तू ज्या चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहेस त्या तुला यश मिळव. तुझ्या कष्टाला योग्य दिशा मिळव. तुझ्या घरात समाधान वाढव. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येऊ आणि सर्वात महत्त्वाचं तुझ्या मनात स्वामींच्या नामावरचा विश्वास कायम राहो. बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नकोस. त्याऐवजी आजपासून स्वतःमध्ये एक छोटासा बदल कर. एक वाईट सवय कमी कर. एक चांगली सवय सुरू कर. एक संपूर्ण काम पूर्ण कर. एक व्यक्तीला मदत कर. एखादा मनापासून स्वामींचं नाम घे. या छोट्या गोष्टी मोठ्या बदलाची सुरुवात करू शकतात. आणि जेव्हा कधी तुला वाटेल की मी एकटा आहे तेव्हा स्वतःला आठवण करून दे, मी एकटा नाही. माझ्या श्रद्धेची शक्ती माझ्यासोबत आहे. बाळा, उद्याचा दिवस कसा असेल हे कोणालाच माहीत नाही, पण आजचा दिवस चांगला करण्याची प्रयत्न आपल्या हातात आहे. म्हणून आज चिंता कमी कर. प्रयत्न वाढव. नकारात्मक लोकांपासून योग्य अंतर ठेव. तुझ्या ध्येयावर लक्ष दे आणि स्वामीचं नाम घे. पुढे चालत राहा. एक दिवस नक्की तुला तुझ्या कष्टाचं समाधान मिळेल. कदाचित तुझ्या अपेक्षेप्रमाणे नाही तर तुझ्यासाठी योग्य अशा रूपात. म्हणून विश्वास ठेव. तुझ्यासाठी चांगल्या गोष्टींची सुरुवात तुझ्या स्वतःच्या विचारांपासून होऊ शकते. आजपासून स्वतःला एक वचन दे. मी माझ्या आयुष्यात पुन्हा एक संधी देईन. मी माझ्या स्वप्नांना पुन्हा एक संधी देईन. मी माझ्या मनाला शांततेची एक संधी देईन. आणि सर्वात शेवटी मी श्री स्वामी समर्थांच्या नामावर श्रद्धा ठेवून पुढे जाईन. श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि आनंद नांदो. तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळव. तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपादृष्टी राहो. तुमच्या मनातील भीती कमी हो आणि विश्वास वाढव. तुमच्या जीवनातील कठीण प्रसंगांना समोर जाण्याची शक्ती तुम्हाला मिळो आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन सकाळ आशेचा आणि सकारात्मकतेचा संदेश घेऊन येऊ. जर तुम्ही मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला आज थोड्या धीराची आणि सकारात्मक शब्दांची गरज आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.